हिंगोली जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। पावसाअभावी धरणाच्या पाणी पातळीत घट होत असून खरीपाची पिकं सुकण्याच्या मार्गावर आहेत। पिकांना जीवदान देण्यासाठी पाणी उपलब्ध असलेले शेतकरी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पिकांना पाणी देत आहेत। मात्र पावसाची प्रतीक्षा कायम असून पुढील दिवसात पाऊस न झाल्यास खरीपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मला सांगा, पाऊस नाहीये 8 दिवसापासून म्हणजे 15 दिवसापासून, आणि त्याच्यावर हे सोयाबीन आता तुम्ही भिजवतायत, याचा उत्पन्नात कसा परिणाम होऊ शकतो? उत्पन्नात तर परिणाम होणारच, पण एक 8 दिवस जर पाऊस नाही आला तर विहिरीचं पाणी पुरणार नाही, कारण की पाऊसच पडलेला नाही। श्रावण महिना चालू आहे, श्रावण महिन्यात पाऊस पडतो, तो पण पाऊस काय पडलेला नाही, त्यामुळे 8 दिवस जेमतेम जगेल, त्यानंतर हे पीक वाळून जाईल पूर्ण। कारण निसर्गाचा पाऊस पडल्यानंतर उत्पादन चांगलं होत असतं, कारण शेंगा देखील चांगल्या लागत असतात। मात्र आज स्थितीला जे तर पाऊस नाहीये आणि तुम्ही हे पाणी देताय, या पाण्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता वाटते का? तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? या पाण्यामुळे फक्त हे तात्पुरते एक सोयाबीनला जीवनदान आहे, आणि एक 8 दिवस जर पाऊस पडला नाही तर हे पूर्णपणे वाळून जाण्याची शक्यता आहे। आता हे कपाशीचं पीक आहे तुमच्या समोर, आता हे जगवायचं कसं? याला पाणी द्यायचं, कारण तुमच्याकडे 8 दिवस पाऊस आहे म्हणता, म्हणजे पाणी पुरेल अशी व्यवस्था आहे म्हणता, मग आता हे पीक कसं भिजवायचं? यांना आता एक 2-3 दिवस आम्ही पाऊस म्हणजे पाणी देणार, जोपर्यंत विहिरीला किंवा बोरला पाणी आहे तोपर्यंत। एकदा पाणी संपल्यावर पिण्याच्या पाण्याचे पण वांदे येतात। मग पुढं कसं? पुढं आता दुष्काळच शेवटी। आपण बघितलं असेल ह्या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या, कारण आता हे जे पीक आहे हे कपाशीचं पीक आहे, आणि कपाशीच्या पिकाला जे आहे या ठिकाणी म्हणजे स्प्रिंकलर जे त्या ठिकाणी सोयाबीन आणि या ठिकाणी ठिबकद्वारे जे आहेत अशा प्रकारे या ठिकाणी हे भिजवायची व्यवस्था आहे। मात्र ही व्यवस्था जी फक्त ही 8 दिवसाची आहे, कारण जेमतेम 8 दिवस आमच्या विहिरीमध्ये पाणी पुरेल अशीच व्यवस्था आहे, आणि 8 दिवस जर समजा पाऊस पडला नाही, निश्चितच हे हातातून आलेला घास आम्हाला डोळ्याने वाळत असताना पाहावं लागणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, देवाळा परिसर, हिंगोली।